हरिओम. आज रविवार 4 मे 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत, सत्संगतीत राहावं. ऐकूया. नेहमी संतांची संगत धरावी. परमार्थाला संतांचं अधिष्ठान आवश्यक आहे. संत आपल्या जवळच असतात, त्यांना पाहायला कुठं जावं लागत नाही. चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग. त्यांना आपण देहात पाहायचं नाही, पाहू नये. हे काही देहात नसतात संत. ते जे काही सांगतात त्या साधनामध्ये ते असतात. आपले विषय लालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणंच शक्य नाही. संतांकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का? तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तिथे चोरी करता येईल, परंतु संतांपासून जे खरं मिळवायचं आहे ते साधेल का? आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते, आणि भेट झाल्यावर जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते देतात. एक जण एका संताकडे नेहमी दर्शनाला येत असे. तिथे इतर मंडळी पण पुष्कळ असत, पण तो कुणाशी बोलत नसे. कोणी काही विचारलं तर उत्तर देत नसे. सदा मुद्रा खिन्न. कुणालाही त्याच्याशी बोलावं असं वाटत नसे. असे काही दिवस गेले. पुढे एक दिवशी सद्गुरू म्हणाले, माझा तो बेडा कुठे आहे? तो आज का आला नाही? हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला, आणि जो तिथून गेला तो पुन्हा आलाच नाही. तो कशाला येईल? गुरुने एकदा आपल्याला आपलं म्हणावं हेच शिष्याला मिळवायचं असं बरं. ते त्या गृहस्थाने ओळखलं आणि म्हणून त्याचं काम झालं. गुरु तुम्हाला तुम्ही माझे झाला असे म्हणत असताना सुद्धा तुम्ही ते ओळखत नाही ना, कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन गेलेलो असतो आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो. या उलट गुरु तुम्हाला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्यावर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते. जसं तहान लागल्यावर पाणी हवंसं वाटतं, पण तेच पाणी पोट भरल्यावर नकोसंही वाटतं, म्हणजे त्याची निवृत्ती होते. आपला यावर आज विश्वास बसायचा नाही, पण हा विश्वास बसायला भगवंताचं नामस्मरण करणं आवश्यक आहे. नामाने ते कार्य होतं, म्हणून नामस्मरण करीत जावं. नामाने काळजी वाटणं नाहीसं होतं, आणि मग तळमळही आपोआप जाते. मन आपल्याला विषयाचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा. आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी. त्याने अंतःकरण उकळलं की दोष वरती येतील. ते काढून टाकले की अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतलं तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनतं. नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनतं. संत सांगतील तेच करणं हीच त्यांची खरी सेवा आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.